लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, पहिली बातमी ही की पाकिस्तानच्या मोठमोठ्या शहरांमध्ये ड्रोन हल्ला भारतानं केल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे। एवढा मोठा एअर स्ट्राईक केल्यानंतर भारत असं पाऊल उचलू शकतो का, किंवा जर हे हल्ले होत असतील तर त्यामागे कोण असण्याची शक्यता आहे? माझ्या मते ज्या प्रकारचा दावा पाकिस्तानने त्या ठिकाणी केलेला आहे, आणि जोपर्यंत भारत अधिकृतरित्या, भारतीय लष्कर अधिकृतरित्या याला दुजोरा देत नाही तोपर्यंत आपण त्याविषयी काही भाष्य करू शकत नाही। पण वेगवेगळ्या शक्यता ज्या आहेत, माझ्या मते 3 महत्वाच्या शक्यता वाटतात। पहिली गोष्ट, मला सर्वात मोठी शक्यता जी वाटते की मुळातच पाकिस्तानचा आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला आणि मागच्या काही महिन्यांचाच जर पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर प्रचंड प्रमाणामध्ये तिथे गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तिथले वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना, ज्याला ऑलरेडी सुरुवातीला पाकिस्ताननंच खतपाणी घातलं होतं, अशा प्रकारची तहरीके तालिबान पाकिस्तान ही अफगाणिस्तानच्या माध्यमातून, त्या बाउंड्रीच्या ड्युरंट लाईनच्या माध्यमातून वेळोवेळी पाकिस्तानच्या लष्करावर, त्याचबरोबर पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वावर जे आहे त्या ठिकाणी हल्ले करत आलेली आहे। दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा ऑलमोस्ट 44% भाग असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे तिथले BLE ची संघटना आहे तीही वेळोवेळी पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध त्या ठिकाणी हल्ले करत येते। आणि माझ्या मते ह्या हल्ल्यांचा पॅटर्न पाहता, बॉम्ब ब्लास्टचा पॅटर्न पाहता आणि मागचा इतिहास पाहता दाट शक्यता आहे की BLA किंवा TTP यांनी पाकिस्तानचं लष्कर भारतासोबतच्या संघर्षामध्ये ज्या प्रकारे कोंडीत पकडलं गेलेलं आहे त्याचा फायदा घेऊन अशा प्रकारे बॉम्ब ब्लास्टची मालिका केली असेल, ही पहिली शक्यता मला वाटते। दुसरी शक्यता जी आहे, यस, ऑपरेशन सिंदूर त्याचा फेज 1 अतिशय सक्सेसफुली काल आपण कंप्लीट केला आणि आपण दहशतवाद्यांची स्थळं जी आहेत ती उद्ध्वस्त केली। पण हा फक्त पहिला टप्पा होता। दहशतवादाच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर याचे वेगवेगळे टप्पे असणार आहेत, आणि त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आता दहशतवादाची तळं आपण उडवलेली आहेत, ऍक्टिव्ह टेररिस्टला आपण मोठ्या प्रमाणामध्ये इलिमिनेट केलेलं आहे। पण याच्याही पलीकडे जाऊन या दहशतवादाशी संबंधित जे आका आहेत, त्यांचे जे कमांडर आहेत, त्याला पाकिस्तान सर, सविस्तर जाणून घ्यायचं तुमच्याकडून, काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये। तर अंतर्गत युद्ध, गृहयुद्ध पाकिस्तानमधलं मोठं आहे आणि याच परिस्थितीचा फायदा उचलून ज्या पाकिस्तान विरोधी शक्ती आहेत पाकिस्तानामधल्या, त्याच अशा पद्धतीनं काही कुरापती करतायत का, हा एक सवाल उपस्थित होतो। ही एक शक्यता वर्तवली जाते। पलीकडे अफगाणिस्तान आहे, तहरीके इस्लाम पाकिस्तान ही त्यांची जी टोळी आहे किंवा हे जे त्यांची फौज आहे त्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीनं हल्ला झालेला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। पण पाकिस्तानने मात्र अंगुली निर्देश भारताकडे केलेला आहे। भारतानं 9 ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय। सर, तुम्ही 2 शक्यता वर्तवल्यात, पुन्हा एकदा जाऊयात, सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही 2 शक्यता वर्तवल्यात, तिसरी शक्यता काय आहे? यस, दुसरी शक्यता मी जे सांगत होतो की 3 शक्यतांपैकी पहिली झाली। दुसरी शक्यता जी मी सांगत होती की मुळातच भारताचं जे ऑपरेशन सिंदूर आहे त्याचा फेज 1 आपण सक्सेसफुली कंप्लीट केला। फेज 2 मध्ये नक्कीच आपल्याला त्यांचे मोडके जे आहेत हे दहशतवादी संघटनांचे जे कमांडर आहेत त्यांना टिपायचं आहे, आणि नक्की येणाऱ्या संघर्षामध्ये आता जरी नसलं तरी नंतर ड्रोन वॉरफेअरचा अत्यंत महत्वाचा समावेश असणार आहे पाकिस्तानचा भारताच्या विरुद्ध आणि भारताचा सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध। त्या अनुषंगानं हा फेज 2 सिंदूर, ऑपरेशन सिंदूरचा असू शकतो का, ते प्रश्नार्थक चिन्ह आहे, आणि ज्यावेळेस भारतीय लष्कर त्याला दुजोरा देईल त्याच वेळेस त्याला आपण हो त्या ठिकाणी म्हणू। आणि तिसरी शक्यता मला वाटते की ज्या प्रकारचा टांगावा पाकिस्तान आतापर्यंत करत आलेला आहे आणि ज्या प्रकारचं पिक्चर आतापर्यंत त्यांनी प्रोजेक्ट केलं ISPRच्या माध्यमातून, मुळात हे हल्ले जे झालेले आहेत आणि यामध्ये जे सामान्य लोकांचा जो त्या ठिकाणी बळी गेलेला आहे, असाही कांगावा पाकिस्तान करू शकतो की जे आहे त्यांनीच त्यांच्याच इंटरनल एलिमेंट्सनी अशा प्रकारचे हल्ले केले असतील, आणि जगाला दाखवण्यासाठी की बघा आमच्या विरुद्ध दहशतवादाचे आरोप होत आहेत, पण आम्ही अगोदरपासून दहशतवादाची व्हिक्टीम राहिलेलो आहोत, आणि आता 24 तासाच्या आतच भारताला असा हल्ला केल्यानंतर 24 तासाच्या आतच जे आहे आमच्यावर सुद्धा अशा प्रकारचा हल्ला, अंतर्गत दहशतवाद म्हणजे आमच्या दहशतवादाच्या माध्यमातून आमच्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ला झालेला आहे, म्हणून आम्ही दहशतवादाला काही पोहोचत अशा प्रकारचा मेसेज देण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असेल। त्याच्या सोबतीलाच भारताचं नाव घ्यायचं, भारताने ड्रोन हल्ले केले अशा प्रकारे करायचं, आणि कशा प्रकारे म्हणजे कसं तरी जे आहे आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या विरोधात कसं जाईल, भारत कसा याच्यासाठी दोषी आहे म्हणून ड्रोन हल्ले भारतानं केले अशा प्रकारचा आरोप करायचा। फक्त आरोप केलेला आहे, त्याविषयीचं कुठलंही प्रूफ दिलं नाही। मी आता ती पत्रकार परिषद ऐकत होतो आणि त्यामध्ये तुम्ही त्याचा बाईट त्या ठिकाणी दाखवला। हेरॉन ड्रोनचं जे आहे त्यांनी उदाहरण दिलं। यस, भारतानं इस्रायलकडून प्रोजेक्ट चिताच्या माध्यमातून हेरॉन ड्रोन्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत। त्या ठिकाणी ती केपेबिलिटी आहे, मेल ड्रोन्स म्हणतो, म्हणजे मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स।
भारताच्या हद्दीतून ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊ शकतात, कित्येक तास काम करू शकतात आणि परत येऊ शकतात किंवा आपली मोहीम फत्ते करू शकतात. ती केपेबिलिटी नक्कीच भारताकडे त्या ठिकाणी आहे. पण कुठलंही प्रूफ न देता फक्त भारताच्या ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून हे झालं हे त्यांनी म्हटलं, किंवा तुमचे 12 ड्रोन, भारताचे 12 ड्रोन पाडले विदाऊट प्रूफ देता हे त्या ठिकाणी म्हणणं, भारताचा डायरेक्टली या ठिकाणी समावेश असण्याची शक्यता मला याच्यासाठी कमी वाटते की इथे फक्त जे आहे लष्करी टार्गेट आपण हिट केले नाही, सामान्य निष्पाप लोकांचा सुद्धा बळी गेलेला आहे. भारताचं लष्कर हे अत्यंत रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं लष्कर आहे. ते अशा प्रकारचा हल्ला करतील आणि निष्पाप लोकांचा बळी घेतील ही शक्यता खूप कमी आहे. कारण कालच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा आपण इतकं सिस्टमॅटिकली ते ऑपरेशन त्या ठिकाणी केले की कोलॅटरल डॅमेज होऊ नये, सामान्य पाकिस्तानी नागरिकांना जे आहे त्या ठिकाणी त्रास होऊ नये किंवा त्यांचा जीव जाऊ नये याची विशेष काळजी आपण घेतो. तर या 3 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज वाटतात. पण आज घडीला तरी जे इनपुट्स आहेत त्याच्या आधारावर टीटीपी म्हणा किंवा BLA म्हणा किंवा अंतर्गत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना आहेत त्यांनी अशा प्रकारे बॉम्ब ब्लास्ट केल्याची शक्यता मला जास्त वाटते. ठीक आहे सर, जसं तुम्ही म्हणालात ज्यावेळी भारतीय सैन्याचा विषय निघतो तेव्हा कायमच मोरालिटीची चर्चा केली जाते, त्यामुळे पाकिस्तानचा हा दावा फोल ठरू शकतो किंवा तो त्याच्यात कितपत तथ्य आहे यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. सर धन्यवाद, सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.